हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये. चला तर आता स्कॉलरशिप परीक्षा जवळ येते, तर आता सगळ्या घराघरांमध्ये परीक्षेचंच वातावरण आहे. परीक्षा अभ्यास तर या पद्धतीचंच, कारण की 10वी 12वी परीक्षा सुरू झालेल्या आहेत. ऑलरेडी आजपासून 10वीची सुद्धा परीक्षा सुरू झालेली आहे. तर 10वीची परीक्षा सुरू होत असतानाच लगेच आपली सुद्धा म्हणजे इयत्ता 8वी आणि 5वीची स्कॉलरशिप परीक्षा सुद्धा येत्या रविवारी म्हणजे 22/2/2026 म्हणजे 22 फेब्रुवारी 2026 रविवारी या दिवशी आहे. तर चला तर तुम्हाला त्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. तर बघा, सर्व मुलांनी अतिशय छान पद्धतीने मनापासून अभ्यास तर केलेलाच आहे. त्यामुळे न घाबरता आपल्याला परीक्षेला सामोरे जायचे. तर त्याच्यामुळे तुम्हा सर्वांना रविवारी होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही यशवंत व्हा, गुणवंत व्हा ही सदिच्छा. परीक्षेला जाताना काय घेऊन जायचंय, आपल्याला काय काय घेऊन जायचं तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला बॅग भरण्याच्या वेळेस काय काय घ्यायचे, तर त्याच्यासाठी आपल्याला बघा सगळ्यात आधी 1 नंबरला आपल्याला हॉल तिकीट ठेवायचंय. हॉल तिकीट हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हॉल तिकीट नाही घेऊन गेले तर तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. तुमचा वर्षभराचा अभ्यास वाया जाईल किंवा परत पॅरेंट्सला तुम्ही परत फोन करणार, ते घेऊन येईपर्यंत तुमचा वेळ चालला जाईल. तर त्याच्यामुळे तुम्ही बॅग भरताना आधी हॉल तिकीट भरून घ्यायचं, ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला परत तुमचा ID काहीतरी ओळखपत्र घेऊन घ्यायचं आहे, म्हणजे ID प्रूफ, ID कार्ड किंवा आय कार्ड वगैरे तुमचं शाळेत किंवा आधार कार्ड सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर हे 2 झाले. परत तिसरं आपल्याला घेऊन जायचंय रायटिंग बोर्ड. तर तोही तुम्ही ट्रान्सपरंट घेऊन गेले तरी चालेल. शक्यतो ट्रान्सपरंटच न्या. ट्रान्सपरंट तर रायटिंग बोर्ड तुम्हाला ट्रान्सपरंट न्यायचं आहे. तर सगळ्यात मेन म्हणजे ब्लॅक किंवा ब्ल्यू पेन तुम्हाला न्यायचे. तर इथं लक्षात ठेवा, तुम्हाला जर ब्लॅक पेननेच ते सर्कल गोल रंगवायचे असतील तर तुम्ही ब्लॅक ठेवा किंवा ब्ल्यू, ह्या दोघांपैकी एकच घ्या. दोघांनी रंगवलेलं चालणार नाही. ह्या दोघांपैकी तुम्हाला एकच ठेवावा लागणार आहे. त्याच्यामुळे ब्लॅक घ्यायचं असेल तर ब्लॅकच घ्या, ब्ल्यू घ्यायचं असेल तर ब्ल्यू घ्या. 2 पेन तुम्ही जवळ ठेवू शकता. तर 2 तुम्हाला पेन ठेवायचे, तेही जेल पेन चालत नाही, बॉल पेनच तुम्हाला ठेवायचे आहेत. तर काही मुलं काय करतात की एकदम याचे कलरिंग ते पेन चालणार नाही आहे आपल्याला. जेल पेन तर अजिबातच चालणार नाही, कारण की त्याची शाई वगैरे पुसली जाते. त्याच्यामुळे आपल्याला बॉल पेनच ठेवायचं आहे. तर पुन्हा नंतर आपल्याला 5 नंबरला घ्यायचं आहे पेन्सिल. बघा, आपल्याला रफ काम करायचं आहे, तर रफ काम करण्यासाठी आपल्याला पेन्सिल लागणार आहे. परत शार्पनर लागणार आहे आणि इरेझर. ह्या 3 गोष्टी आपल्याला लागणार आहेत. आणि 6 नंबर तुम्हाला पाण्याची बॉटल, वॉटर बॉटल न्यायची आहे. तर बघा, स्कूलमध्ये पाणी असतं, शाळेत पाणी असतं, पण ते शाळेचं पाणी प्या, परत बाहेर जा, पाणी पिण्यासाठी आपल्याला टाईम आपला वाया जाईल. त्याच्यामुळे आपली स्वतःची बॉटल बरोबर राहू द्यायची. बॉटलसुद्धा ट्रान्सपरंट तुमच्या शाळेत कसं काय आहे तर त्याच्यानुसार तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर कधी बॉटलसुद्धा ट्रान्सपरंट मागवता. त्याच्यामुळे आपली बॉटल आपल्याजवळ राहू द्यायची आहे, म्हणजे मध्ये आपल्याला पाणी प्यायला सोपं जाईल. म्हणजे बाहेर न जाण्यापेक्षा आपण इथं, कारण की आपल्याला इथं वेळेचं खूप मॅनेजमेंट करायचं आहे, कारण की 1.5 तासामध्ये आपल्याला पेपर 1 आणि 1.5 तासामध्ये पेपर 2 सोडवायचं आहे. मध्ये तुम्हाला ब्रेक भेटेल, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाणी पिऊ शकता. तर आपल्याला वॉटर बॉटल सुद्धा न्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर कोणतेही रंगीबिरंगी कपडे घालून जायचे नाही. तर आपला युनिफॉर्म मध्येच आपल्याला जायचं आहे. शाळेचा जो ड्रेस आहे तुम्हाला, तर त्या ड्रेसमध्येच आपल्याला जायचं आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला सगळं घेऊन जायचं आहे. तर बघा, या पद्धतीने सगळे घेऊन गेल्यावर तुम्हाला पेपर छान पद्धतीने लिहायचं आहे. घाबरायचं नाही आहे. जेव्हा तुम्ही पेपर सोडवण्यासाठी तुम्ही बसणार त्यावेळेस तुम्हाला प्रश्न बघून घ्यायचे आहेत.
तुम्हाला ते तुमची जी प्रश्नपत्रिका असते त्याच्यात तुम्हाला काही नियम अटी दिलेल्या असतात, त्या व्यवस्थित थोड्या वाचून घ्यायच्या आहेत. किंवा आपल्याला घरी जे तुम्हाला शाळेत किंवा तुम्ही जे प्रश्नपत्रिका मागच्या वर्षाच्या बघितलेल्या असेल त्याच्यात तुम्ही ते नियम अटी बघितलेल्या असतात. त्याच्यामुळे जास्त टाईम तिथं वाया घालायचा नाही. आपल्याला जास्तीत जास्त फक्त ब्लॅक ब्ल्यू पेनमध्ये व्यवस्थित एक ठरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला जे गोल आहेत ते रंगवताना घाई करायची नाही आहे. तर ते गोल आपल्याला अतिशय छान पद्धतीने व्यवस्थित बाहेर जाऊ द्यायचे नाही, ते गोल व्यवस्थित करायचे आहेत. काही ठिकाणी 2 ऑप्शन असतात, तर 2 ऑप्शन आपल्याला दोन्ही रंगवायचे आहेत. कारण की जर आपण दोन्ही ऑप्शनपैकी एक बरोबर आहे आणि एक चुकीचं आहे तरी ते प्रश्न आपल्याला 0 मार्क्स दिला जातील त्या उत्तराला. तर त्याच्यामुळे हे सुद्धा नियम लक्षात ठेवा तुम्ही. तर बघा, या पद्धतीने आपल्याला परीक्षेला जाताना हे सगळं घेऊन जायचं आहे. जर तुम्हाला टिफिन घेऊन जायचं असेल, थोडंसं तुमचं एक्झाम जो हॉल आहे किंवा तुमची परीक्षा ज्या केंद्रावर होणार आहे ती परीक्षा जर लांब असते तर तुम्ही डबासुद्धा घेऊन जाऊ शकता. तर आपण 8व्या याच्यात आपण हे करू शकतो की टिफिन बॉक्स तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर टिफिन सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि आता बघा, आता परीक्षेला जाताना काय घेऊन जाणे हे आपण पाहिलं, आणि परीक्षेला जाताना आपण काय घेऊन न जाणे, काय न घेऊन जाणे. तर बघा, आपल्याला काय नाही घेऊन जायचंय. तर आपल्याला सगळ्यात आधी तर आपल्याला बघा, जे डिजिटल वॉच असतं, स्मार्ट वॉच आपल्याला घेऊन जायचं नाहीये. तर काही मुलं घेऊन जातात ते वॉच, आपल्याला स्मार्ट वॉच घेऊन जायचं नाही, ते तिथं अलाउड नाहीये. डिजिटल वॉच असतात तर ते सुद्धा आपल्याला घेऊन जायचं नाहीये. पुस्तक सुद्धा आपल्याला सोबत न्यायचे नाहीयेत, बुक सुद्धा न्यायचे नाहीयेत. त्याच्यानंतर आपल्याला एक काही चिट्स वगैरे काही असतं ना बघा, काही मुलं घेऊन जातात. चला, आपल्याला काही लेखकांचे नावं माहीत नाही तर 1-2 याच्यामध्ये लेखकांचे नावं किंवा मग फॉर्म्युला शीट्स वगैरे असं घेऊन जाऊ शकता. तर ते सुद्धा आपल्याला घेऊन जायचं नाहीये. फॉर्म्युला शीट सुद्धा घेऊन जायची नाहीये. परत काय ते लेखकांचे नावं वगैरे काही घेऊन जातात तर ते सुद्धा आपल्याला घेऊन जायचं नाहीये. आणि सगळ्यात बघा, स्मार्ट वॉचचं तर ठीक आहे, पण काही मुलं असे सुद्धा नमुने असतात तर ते मोबाईल सुद्धा बरोबर घेऊन जातात. जास्तीत जास्त 5वीचे तर नाही पण 8वीचे घेऊन जाऊ शकता. त्याच्यामुळे मोबाईल सुद्धा घेऊन जायचा नाहीये आपल्याला. परत अजून आपल्याला कॅल्क्युलेटर सुद्धा चालणार नाहीये. तर 5वं आपल्याला कॅल्क्युलेटर सुद्धा घेऊन जायचं नाहीये. तर या गोष्टींचं तुम्ही पालन करा आणि परीक्षेला छान पद्धतीने जा. मी आता तुम्हाला दिलेले परीक्षेला जाताना काय घेऊन जायचंय, काय नाही घेऊन जायचंय, तर या पद्धतीने जा आणि व्यवस्थित छानपैकी अभ्यास करा. तुमचा आता ऑलमोस्ट अभ्यास पूर्ण झालेला असेल. जेव्हा तुम्ही पेपरला बसणार तेव्हा तुमच्या ज्या देवाला तुम्ही मानताय त्या देवाचं नामस्मरण करा. थोडंसं 5 मिनिटं डोळे लावून आणि थोडंसं एकदम असं शांत व्हा. घरून जाताना आईवडिलांचा पाया पडून जा. तर या पद्धतीने सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर चला, तर मग तुम्हाला या 22 फेब्रुवारी 2026 रविवारी स्कॉलरशिप परीक्षा देणाऱ्या सगळ्या मुलांसाठी ऑल द बेस्ट ऑफ लक. छान पेपर लिहून या आणि नक्कीच तुम्ही मेरिट लिस्टमध्ये येणार ही मी खात्रीने सांगते. चला, तर तुमचा अभ्यास झालेलाच आहे, त्याच्यामुळे आता राहिलेला आहे तुमच्याकडे उद्याचा दिवस. तर छान पद्धतीने अभ्यास करा आणि छान परीक्षेला सामोरे जा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि छान पद्धतीने अभ्यास करा आणि छान पद्धतीने पेपर छान पद्धतीने सोडून या. चला, तर मग टाटा, बाय बाय. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय.